हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज काही वेगळाच कार्यक्रम चालू होता आमचा। गार्गी जन्मली होती ना तेव्हापासून आतापर्यंत तिला केसच जास्त नव्हती, पण आता ती आली आहे म्हणून सध्या हा आमचा शेंडी वगैरे बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे। आणि मुलींचे नखरे करायचे म्हणजे किती स्ट्रगल असतं बघा। एक एकदा तिला कॅमेऱ्याकडे बघायचं सुद्धा नसतं। आमच्या घरातल्या या कोपऱ्यात खूपच पसारा झाला होता आणि सगळ्या सामानाने खूप जागा पण घेतली होती, त्यामुळे म्हणलं सगळं स्वच्छ करूया आणि जागा सगळ्यांची बदलून घेऊया। सगळ्यात आधी तर हा बॉल खूपच अडचण करत होता आणि विश्व जास्त त्याच्यासोबत खेळत पण नाही, त्यामुळे मला त्याच्यावरती हवा काढून कपाटात ठेवून देऊ। शिलाई मशीन आणि विश्वचा स्टडी टेबल काढला आणि पहिला तिथली जागा स्वच्छ करून घेतली आणि त्यांची जागा आदला बदली केली, त्यामुळे कडाप्प्याच्या खाली मशीनचा अर्धा भाग गेला आणि जास्त जागा वापरायला मिळाली। खूप दिवस झाले मला हे चेंज करायचं होतं, पण आज चान्स मिळाला। चला या कोपऱ्याची तरी कायापालट झाली आणि या कपाटाचं तर काय करू मला कळतच नाहीये, कारण किचन मधून हॉल मध्ये आणि हॉल मधून किचन मध्ये किती दिवस झालं हे असंच चालू आहे। मग विचार केला हे अँगल काढून जरा कपाट इकडे सरकवलं ना बराच जागा होईल। आता हे एक दिवस विषयच्या पप्पांकडून करून घ्यायचं। आणि बरेच दिवस झाले साड्या ऑर्गनाइज करायला मेशोवरून ऑर्गनायझर मागवलेलं मी, पण साड्या ऑर्गनाइज करून ठेवायला टाइमच मिळत नव्हता। आज तो टाइम मिळाला, म्हणलं आज करून घेऊया ते काम। आणि यातलं ना एक सुद्धा ब्लाऊज मला आता बसत नाहीये सध्या, म्हणून सध्या यांचा काही उपयोग नाहीये, त्यामुळे त्यातच पाठीमागे भरून ठेवलं ते। आणि माझ्या सगळ्या साड्या 3 बॅगेतच बसल्या आणि हे सगळं सरळ बसणं तर शक्य नव्हतं, म्हणून असं उभंच लावून घेतलं। आज जरा जास्तच काम झालं नाही। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।